A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। भ्रष्टाचार लपविण्यासाठी खोट्या गुन्ह्याचा प्रपंच। भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी केला महसूल सहाय्यक गुठ्ठे यांच्यावर आरोप। महसूल सहाय्यक रविकुमार गुठ्ठे यांनी आपल्या विरुद्ध दाखल केलेला गुन्हा बनावट असून यामध्ये शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केला असल्याचे आरोप माजी आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी केले आहे। कळमनुरी तहसील अंतर्गत महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या रविकुमार गुठ्ठे यांनी यापूर्वी गजानन घुगे यांच्या विरोधात तक्रार दिली होती। या तक्रारीवरून कळमनुरी पोलिसांनी 24 जानेवारी रोजी अदाखलपात्र गुन्हा दाखल केला होता। यानंतर 27 जानेवारी रोजी माजी आमदार गजानन घुगे यांनी पोलीस अधीक्षकांना एक निवेदन देऊन तक्रारदार गुठ्ठे यांची नियुक्तीच बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे। महसूल सहाय्यक पदावर असलेल्या कर्मचाऱ्याची तहसीलदारांना नियुक्ती अन्यत्र करण्याचा अधिकार नसल्याचे या निवेदनात नमूद केले आहे। याशिवाय धान्य गोदामात होत असलेल्या शासकीय मालाच्या चोरीबाबत आपण विचारपूस केली व पुराव्यानिशी तक्रार दाखल केली होती। हा भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून गुठ्ठे यांनी सभागृहात उपरोक्त घटना घडल्याचा बनाव रचल्याचेही यावेळी त्यांनी म्हणले। या गुन्ह्याची उच्चस्तरीय चौकशी करावी यासाठी तसेच आपल्या विरुद्ध दाखल झालेला गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी मंगळवारी माजी आमदार घुगे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे। A7 न्यूजसाठी अनिस अहमद। ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।